जलजीवन मिशन योजनेत लाखो रुपये खर्चून सुद्धा पहेनी गाव तहानलेलंच। महाराष्ट्र शासनाची अतिशय उत्कृष्ट योजना, याद्वारे ग्रामीण भागातील जनतेला पाणी उपलब्ध करून देण्यात येईल हे लक्ष्य समोर ठेवून जलजीवन मिशन ही योजना राबवण्यात आली। मात्र या योजनेतील अनियमितता, घोळ, भ्रष्टाचार व निष्काळजीपणा यामुळे अनेक गावांमध्ये लाखो कोट्यावधी रुपये खर्चून सुद्धा पाणी काही नागरिकांच्या नशिबी आलेलं दिसत नाही। हिंगोली जिल्ह्यातील पहेनी गावात जवळपास 1.5 कोटी रुपये खर्च करून जलजीवन मिशन योजना राबवण्यात आली। मात्र गावातील लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी, अभियंता, गुत्तेदार यांच्या संगनमताने ही योजना सपशेल अयशस्वी झाल्याचे आरोप करण्यात येत आहेत। 1.5 कोटी रुपये खर्चून सुद्धा पहेनी गावातील नागरिकांना पाणी काही मिळत नाही। एकतर जलजीवन मिशन योजनेच्या सरपंचाच्या चुलत भावाची विहीर घेण्यात आली, ज्या विहिरीतलं पाणी अटलेलं आहे। दुसरं म्हणजे गुत्तेदाराने व्यवस्थित काम केलं नाही। गावातील लोकप्रतिनिधींनी यावर लक्ष देणं गरजेचं असताना सुद्धा त्यांनी याकडे लक्ष दिलं नाही। यावर प्रशासनातील अभियंता, कर्मचारी, अधिकारी याकडे डोळेझाक करतानाचे चित्र आहे। कागदोपत्री पहेनी गावात ही योजना सुरळीतपणे सुरू झाल्याचं दाखवलं जात असताना प्रत्यक्षात मात्र गावकरी तहानलेलेच आहेत। ना सरपंच, ना ग्रामसेवक, ना गुत्तेदार, ना शासन, ना प्रशासन कुणीही या नागरिकांची आर्त हाक ऐकत नाहीये आणि त्यांना पाण्यासाठी भटकंती करावीच लागतेय। आता गरज आहे दोषींवर कडक कारवाई करून तहानलेल्या पहेनीकरांना पाणी पाजायची। खर्च आम्हाला जनतेला दाखवलेला नाही। आज जनतेसमोर 1 रुपयाची प्रगती केली नाही, कोणाला जनतेला दाखवला नाही पैसा। आज गोरगरीब लोक अशा तळागाळातला बनवून सरपत आहे पाण्यासाठी। पाण्यात 2 टाके येतात पण त्याला पाणीच नाही। देखावासाठी ह्या टाके करून बसले, पण सरकार अजून आम्हाला वाचा फोडण्याचं काम करत कुठंच करत। ग्रामपंचायत माणूस आलेला नाही, साधा सेवक नाही, ग्रामसेवक नाही, कोणीच नाही। रस्ते खराब करून ठेवलेत, रस्त्याचं पाणी सगळं रोडच्या मध्ये आहे। जलजीवनचं पाणी नाहीच गावात, आता प्यायला पाणीच नाही सध्या पाणी त्याच्या कोरड्या फट आहेत, टाक्यामध्ये पाणीच नाही। कागदोपत्री दाखल गावात नाहीच आहे पाणी। आज रोज गावाच्या बाहेरून लोक एक हांड्यासाठी पळायला गावाच्या बाहेर जावं लागायचं। 2 किलोमीटर वरून पाणी आणावं लागायचं, गावात पाणीच नाही। ग्रामपंचायत बोर असे पडले, दुसऱ्या दिवशी जळून चालले। समोरच आहे ग्रामपंचायतचा बोर। एवढा नाही त्यांनाच माहित होता, कॉन्ट्रॅक्टरला त्यांना माहित खर्च नगदी कुठे गेले। सर्व बंद, एक थेंब सुद्धा पाणी येत नाही। पाणी गावात पाणी पियाच नाही, असे इकडून हे नळ घेतले असे या बोरावरून लोकांच्या। पण याच्यावर जवळपास 1.5 कोटी खर्च झालाय जलजीवन मिशन योजनेवर। पाणी येत नाही म्हटल्यावर कसं? किती दिवस झालं पाणी? महिना झाला नाही, नाही